टीम इंडियाचा अभिषेक विजय. मित्रांनो, काल झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताने 8 गडी राखून न्यूझीलंडचा पराभव केलेला आहे. महत्त्वाचं हे की भारताने हा सामना फक्त 10 ओव्हर्समध्ये चेस केला. न्यूझीलंडने प्रथम बॅटिंग करताना 152 रन्स बनवलेल्या होत्या. तर भारतीय टीमने अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीच्या जोरावरती हा सामना फक्त 10 ओव्हर्समध्ये जिंकलेला आहे. न्यूझीलंडने प्रथम बॅटिंग केली. यामध्ये न्यूझीलंडची टीम 152 रन्स करू शकली. मागील सामनाही भारताने 15 ओव्हर्समध्ये जिंकलेला होता. तिसऱ्या T20मध्ये न्यूझीलंडने भारतापुढे टार्गेट 153 रनचे ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या संजू सॅमसन पहिल्याच बॉलवरती त्रिफळाचीत झाला. मॅट हेनरीने त्याला बाद केले. नंतर आला ईशान किशन. त्याच ओव्हरमध्ये ईशान किशनने मॅट हेनरीला 2 सिक्सर लगावले. ईशान किशननेही 28 रनची ताबडतोब पारी खेळली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांचा शो मैदानामध्ये सुरू झाला आणि त्यांनी 10 ओव्हर्समध्येच हा सामना जिंकलेला आहे. आणि तिसरा T20 सामना त्यांनी जिंकून मालिका आपल्या खिशामध्ये गाठलेली आहे. पहिले 3 सामने भारतीय टीमने जिंकलेले आहेत. फक्त 10 ओव्हर्समध्ये भारताने 153 रनचे आव्हान चेस केलेलं आहे आणि सर्व टीमांना आता धमकी दिलेली आहे, म्हणजे इशारा दिलेला आहे की आता वर्ल्ड कप मार्च आणि फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये वर्ल्ड कप होणार आहे. त्या वर्ल्ड कपसाठी सर्व टीमांना आता इशारा दिलेला आहे. 10 ओव्हर 15 ओव्हरमध्ये मागील मॅचमध्ये 15 ओव्हर्समध्ये 209 रन्सचे टार्गेट चेस केले होते. आता 10 ओव्हरमध्ये 153 रनची टार्गेट चेस करून सर्व टीमांना त्यांनी इशाराच दिलेला आहे.